नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. मराठवाड्यात नुकताच हिंसाचार झाला. त्या हिंसाचाराच्या कहाण्या टप्प्याटप्प्यानं समोर यायला लागल्यात. पहिल्या टप्प्यामध्ये केवळ आणि केवळ बीडच्या आसपासच्याच हिंसाचाराची कहाणी समोर आली, पण आता हा हिंसाचार सर्वदूर अनेक ठिकाणी आणि विविध पद्धतीनं केला गेलाय अशा प्रकारची माहिती समोर येते. एका बाजूला मराठवाड्यातल्या या हिंसाचाराच्या कहाण्या एका पाठोपाठ एक समोर येत असताना त्या संपूर्ण प्रकरणामध्ये नवी वक्तव्य समोर आली आहेत, ती राज्यातल्या मंत्र्यांच्याकडून. धनंजय मुंडे यांनी रविवारी असं वक्तव्य केलं की हिंसाचार हा विशिष्ट भागांमध्ये झालेला आहे. दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ हे आणखीन एक असे मंत्री आहेत की ज्यांनी हा संपूर्ण हिंसाचार पूर्वनियोजित होता हे सुद्धा अधोरेखित केलेलं आहे. या दोन्ही मंत्र्यांच्या मधला समान धागा, समान दुवा जर कुठला असेल तर ही मंडळी ओबीसी आहेत, मराठा नाहीत. या मंडळींच्या विरोधात मराठ्यांचा राग आहे आणि या दोन्ही मंडळींकडून अर्थात मुंडे आणि भुजबळांच्याकडून केल्या गेलेल्या विधानाच्या अनुषंगानं अशी चर्चा राज्यात आहे की हिंसाचाराच्या माध्यमातून ओबीसींची संपत्ती महाराष्ट्रामध्ये ठरवून लक्ष्य करण्यात आली का? हा प्रश्न यासाठी चर्चेला आहे कारण राज्यात सत्तेत असलेल्या दोन मंत्र्यांच्याकडून केली गेलेली विधानं त्याला कारणीभूत आहेत. मराठा समाजाच्याकडून आरक्षणाच्यासाठी सुरू केलेली लढाई ही हिंसाचाराच्याच कक्षेत पोहोचल्याच्या नंतर त्या संपूर्ण लढाईवर एक प्रश्नचिन्ह उभं राहिलं. आम्ही या प्रकरणी सरळ सरळ भूमिका घेतली होती की हिंसेचं समर्थन आम्ही करत नाही आणि हिंसा अधिकाधिक चिथावणी मिळेल अशा पद्धतीनं वाढत असेल तर तसं कोणतंही कृत्य आम्ही करणार नाही. दुसऱ्या बाजूला हिंसेच्या संदर्भातली विविध प्रकारची चर्चा ही इतर माध्यमांमधूनही गायब झाली आणि या हिंसेचं विश्लेषणही पर्यायानं मागे पडलं. हे असं घडत असताना हिंसेचा पहिल्या टप्प्यापासून आम्ही जो निषेध सुरू केला तो आजही कायम आहे, यापुढेही राहील. आणि आता प्राप्त स्थितीमध्ये ओबीसींचे मंत्री या हिंसाचाराच्या मागे संशय व्यक्त करत असताना त्याचं विश्लेषण गरजेचं आहे. हे मराठवाड्यातील हिंसेच्या मागे कोण हा प्रश्न आपण उपस्थित करत असताना छगन भुजबळांच्या आणखीन एका वाक्याचाही संदर्भ देणं गरजेचं आहे. भुजबळ म्हणतायत की ओबीसींनाही आता आपली दहशत निर्माण करावी लागेल. एकूणात हा सगळा संघर्ष महाराष्ट्राला परवडणारा नाही. महाराष्ट्राला अशा प्रकारच्या जातीच्या विळख्यांमध्ये, विद्वेषामध्ये अडकवून टाकणं हे जर कुणाचं राजकारण असेल तर ते अयशस्वी करणं प्रत्येक मराठी जनाचं कर्तव्य आहे. जातीचा विद्वेष, धर्माचा विद्वेष देशालाही परवडणारा नाही, त्याचं आम्ही समर्थनही करणार नाही. मात्र विश्लेषणाच्या निमित्तानं मराठवाड्यातल्या हिंसाचाराच्या मागे कोण हा प्रश्न आज आम्ही उपस्थित करतोय. त्यासाठी लक्षवेधीच्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी असणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्यासोबत ओबीसी नेता या नात्यानं हरिभाऊ राठोड आहेत, किशोर चव्हाण हे जरांगे समर्थक या नात्यानं आपल्यासोबत आहेत, आबासाहेब पाटील मराठा समन्वयक या नात्यानं आपल्या सोबत आहेत. सर्व मान्यवरांना माझा आवाज अतिशय नीट पोहोचत असेल अशी अपेक्षा आहे. मान्यवरांना आपण चर्चेत सहभागी करून घेण्यापूर्वी मी त्यांना कोणताही प्रश्न विचारण्यापूर्वी दोन वक्तव्य आपण पाहणार आहोत. धनंजय मुंडेंचं वक्तव्य आणि छगन भुजबळ यांचं वक्तव्य. या वक्तव्यातून जे संकेत समोर येतात तेही आपल्याला पाहायचे. बीडचे काही पोलीस दल माजलगावला गेलं की पूर्ण बीड अख्खं आणि बीडमध्ये सुद्धा ठराविक ठिकाणावरतीच एक एक व्यक्ती, त्याचं घर, त्याचा व्यवसाय, तो कुठल्या समाजाचा आहे हे बघून या ठिकाणी हल्ले केलेले आहेत. याच्या पाठीमागं फार मोठं षडयंत्र आहे. ओबीसींचं जे आहे आता हे जे आहे की सगळ्या ठिकाणी जे आहे हे जे आक्रमण सुरू झालेले आहे ओबीसीच्या आरक्षणावर आणि त्यानिमित्तानं जे आहे मग आमदारांची घरं पेटवली जात आहेत,
ओबीसी कार्यकर्त्यांची हॉटेल्स पेटवली जात आहेत. तर या संदर्भामध्ये आपण बोललं पाहिजे आता कोणीतरी, आणि त्या सगळ्यांनी एक आवाजामध्ये बोललं पाहिजे, हा त्याचा अर्थ आहे. जसा दुसऱ्या कोणाला आहे त्यांच्या एखाद्या समाजाला आव्हान ते करू शकतात, तसं मी सुद्धा अख्ख्या ओबीसीच्या 375 ज्या जाती आहेत त्याला आव्हान करू शकतो. या चर्चेच्या निमित्तानं आपण आपल्या मान्यवरांपर्यंत पोहोचूच, पण पटकन एकदा आमचे मराठवाड्याचे प्रतिनिधी बीड जिल्ह्यात वार्तांकन करणारे उद्धव मोरे यांच्यापर्यंत जाणार आहोत. उद्धव मोरे, ज्या वेळेला धनंजय मुंडे म्हणतात की वेचून वेचून हिंसाचार झाला, त्याचा अर्थ काय? तुमच्या लेखी ठरवून ओबीसींच्या संपत्तीवर हिंसाचाराचे फटके देण्यात आले का? उद्धव मोरे, उत्तर द्या. नक्कीच सर, ही जी बीडची हिंसाचाराची घटना आहे कुठं ना कुठं ठरवून झालेली आहे. मात्र धनंजय मुंडेंनी जो दावा केलाय की फक्त एका समाजापुरती ही घटना केलेली आहे, यामध्ये संख्या जरी ओबीसीची मोठी असली तरी देखील जे आमदार आहेत प्रकाश सोळंके हे स्वतः मराठा आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी 4 जिल्हा प्रमुखाच्या कार्यालयावर हल्ला झालाय, जे की 4चे जिल्हा प्रमुख मराठा समाजाचे आहेत. या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात ओबीसी समाजाचे जे दुकानं आहेत, हॉटेल्स असतील, त्याचबरोबर घरं असतील, यांना या हिंसक लोकांनी जे आहे, हिंसक आंदोलकांनी जे आहे ते लक्ष त्यांचं केलं होतं. जी, उद्धव यातला एक छोटा तपशील घेतो. आपण असं म्हणालात की ज्या राजकीय व्यक्तींवर हल्ले झाले ते मराठी आहेत, ते सगळेच्या सगळे जण विरोधी गटातले नाही आहेत. उद्धव, हे तुम्हाला दिसलं असेल. प्रकाश सोळंके हे आता दादा गटात आहेत, शरद पवारांना सोडून गेलेले आहेत. नक्कीच सर, नक्कीच. आणि त्याचबरोबर BSR जे चंद्रशेखर राव यांचा पक्ष आहे, यांच्या देखील कार्यालयावर हल्ला या ठिकाणी झालेला आहे. एकंदरीत आपण जर चित्र बघितलं तर हा कट होता का, तर 100% हा कटच होता. या सगळ्या प्रकरणाची रेकी देखील केल्याची शक्यता आहे, कारण की या ठिकाणी हल्ले हे जे हिंसक लोक जे आहेत ते समाजकंटक होते. यांनी या टार्गेट जे दिले होते त्यांना नंबर देखील या ठिकाणी दिले होते. ज्या ठिकाणी यांना या हिंसक लोकांना टार्गेट करायचे त्या ठिकाणी कोडिंग यांचं असायचं, कुणाचा 22 नंबर, कुणाचा 10 नंबर, कुणाचा 11 नंबर, या सगळ्या नंबरवर हे काम करणारे समाजकंटक होते. त्याच्यामुळं हा कट होता का, तर 100% नाही 200% सांगून आपण हा कट होता असं म्हणता येईल. त्यामुळे नेमकं हे घडवलंय कुणी आणि कशामुळे घडवलंय असा प्रश्न संबंध बीड जिल्ह्यामध्ये विचारला जातोय सर. धन्यवाद उद्धव तुमच्या या तपशिलाच्यासाठी. आपण चर्चेसाठी आपल्या मान्यवरांपर्यंत परत येतोय. उद्धव, तुम्ही अत्यंत बारकाईने या सगळ्या घटनेकडे लक्ष ठेवा. आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे यांनी जी परिस्थिती समोर आणली ती आणखीन भयानकता अधोरेखित करते. हल्लेखोरांना नंबर देण्यात आलेले होते, हल्लेखोरांना टार्गेट देण्यात आलं होतं, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं, हल्ला करण्यापूर्वी त्यांनी संबंधित जागेची पाहणी केली होती. हे भयानक आहे. हे अशा प्रकारे होणं याचा अर्थ कोणाला तरी हा हिंसाचार अपेक्षित होता. हे सुद्धा चर्चेसाठी माझा पहिला प्रश्न पटकन आपल्या सोबत असलेल्या किशोर चव्हाण यांना आहे. किशोर चव्हाण, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? हो, येतोय. जी माहिती समोर येते ती भयावह आहे, दुःखद आहे, चिंतनीय आहे आणि शोचनीय सुद्धा. तुमच्या आंदोलनातले कार्यकर्ते अशा पद्धतीनं नियोजनबद्ध हिंसाचारात होते का? नाही, अजिबात नाही. आमचं आंदोलन अहिंसाच मार्ग चालू आहे, गांधीजीच्या मार्गाने चालू आहे. आपला महाराष्ट्र पाहतो, देश पाहतोय. तुम्हाला एक उदाहरण मी देतोय. संभाजीनगरलाही ज्यावेळेस संभाजीनगर बंद केलं होतं मागच्या आंदोलनात, क्रांती मोर्चाच्या वेळेस, आम्ही पूर्ण संभाजीनगर MIDC एरिया पूर्ण शांतपणे बंद होता, आणि अचानक वाळूज MIDC पेटवण्यात आली. आश्चर्य वाटलं आम्हाला. नंतर पोलिसांनी चौकशी केली, शासनाने चौकशी केली, आणि चौकशी अंती हे निदर्शनास आलं की हे परप्रांतीय होते आणि त्यांनी ते पेटवण्याचा प्रयत्न केलाय. आताही जे बीडला घडलंय, बीडला जे घडलेलं आहे, यात आम्ही हे म्हणत नाही की काय झालं काय नाही. आता शासनाने, पालकमंत्री म्हणतात SITची चौकशी करा. अजिबात करा, शासन तुमचं आहे, तुम्ही करू शकतात. पण आमची याबरोबर ही मागणी आहे, ज्यावेळेस लाठीचार्ज झाला अंतरवाली सराटीला, त्या संदर्भात SIT चौकशी करा. बिलकुल बिलकुल. SIT काय, त्या संदर्भात पोलीस कारवाई सुद्धा झालेली आहे, आणि चौकशी अंती त्यातलं सुद्धा तथ्य समोर येईल. त्याची चौकशी ऑलरेडी सुरू झाली, आधीच सुरू झाली आहे. या निमित्तानं चर्चेला आणखीन पुढे न्यायचं आहे. आणि आणखीन एक प्रश्न किशोर चव्हाण माझा आपल्याला असा आहे
की जर समजा या संपूर्ण हिंसाचारामध्ये तुमचे कोणतेही कार्यकर्ते नव्हते तर मग हा हिंसाचार कोणी केला, इतका नियोजनबद्ध हिंसाचार कोणी केला आणि त्यात सुद्धा बहुसंख्य ओबीसींच्याच संपत्तीवर हल्ले कसे झाले? नाही. मी एक गोष्ट तुमच्या निदर्शनात आणू शकतो की एकतर समाजात आंदोलन चालू आहे, समाजात लोकप्रतिनिधीबद्दल राग आहे, हे आपण मान्य करू शकतो आम्ही लोक. पण दुसरा अर्थ असा नाही होऊ शकत की हे आमचे कार्यकर्ते, आंदोलनाचे कार्यकर्ते तिथे जाऊन हिंसा करतील, हे अजिबात आम्ही मान्य करायला तयार नाहीये. आणि लवकरात लवकर शासनाने चौकशी करावी, सत्य जनतेसमोर मांडावं. आणि समजा काही असं वाटतच असेल की आमचे कार्यकर्ते सिद्ध झाले तर नंतर ह्या विषयावर आपल्याला उघडपणे चर्चा करता येईल. बिलकुल बिलकुल किशोर चव्हाण, आपल्याला या विषयावर चर्चा करता येईलच. आपण सातत्याने ही भूमिका मांडत आहात की या संपूर्ण हिंसाचारात जरांगेंचे समर्थक नाहीत. हरिभाऊ आपल्यापर्यंत येतो. हरिभाऊ, ज्या पद्धतीने हिंसाचार झाला ते अत्यंत निषेधार्ह आहे. त्याचा कडाडून निषेध झाला पाहिजे, चौकशी झाली पाहिजे, दोषींवर कारवाई झाली पाहिजे. आणि मी हे अत्यंत जबाबदारीने सांगेन की अशा प्रकारची सार्वजनिकरित्या भूमिका घेणारा माझ्या व्यतिरिक्त मला आत्तापर्यंत दुसरा माणूस सापडला नाही. मला याचं खूप दुःख होत आहे. हरिभाऊ, मला सांगा, ओबीसींवर असा काय राग आहे की ओबीसींच्या संपत्तीवर सर्वाधिक हल्ले झाले? नाही, ते चुकीचंच आहे. पण मी जरांगे यांना क्रेडिट देईन. ते वारंवार सांगत होते की माझं आपलं आंदोलन शांततेत राहू द्या, जाळपोळ करू नका. हे असं जरी असलं तर समाजकंटकांनी याचा फायदा घेतला आणि झुंडशाहीच्या जोरावर दहशत निर्माण करून जर यांना वाटत असेल का आरक्षण मिळेल तर हे चुकीचं आहे. आणि ओबीसीच्या नेत्यांच्या घरावर हल्ले करून असं जर होत असेल तर त्याचा आम्ही निषेध, तीव्र शब्दात निषेध करतो. एक घटना मी अधोरेखित करू इच्छितो की जसं बीडला घडलं तसंच आमचे आमदार राजेश राठोड यांची गाडी फोडण्यात आली आणि अक्षरशः ते पळून गेले म्हणून वाचले, नाहीतर त्यांचा बुडदाच पडला असता, अशी भयावह परिस्थिती त्या ठिकाणी होती. ते निश्चितच चांगलं नाही. आणि म्हणून आता आमचे मंत्री स्वतः धास्तावलेले आहेत. म्हणजे ज्या तुम्ही मंत्रिमंडळात काम करता त्या मंत्रिमंडळाचे मंत्री, कॅबिनेट मंत्री हताश झालेले आहेत, भयभीत झालेले आहेत. ते जर एवढे भयभीत झाले असतील तर ओबीसी जनता किती भयभीत असेल गावोगावी, याचा आपण विचार केलेला बरा. विचार करता येत नाही. एवढी भयानक अशी भीतीचं वातावरण आहे, दहशत आहे. या महाराष्ट्र, पुरोगामी महाराष्ट्राला मोठा कलंक लागलेला आहे, तो कधीच पुसला जाणार नाही. अशा पद्धतीने हे जे बीडमध्ये घडलं, ते राजेश राठोडवर हल्ला झाला, हे निश्चितच निषेधार्थ आहे. आम्ही निषेध करतो आपल्या माध्यमातून. बिलकुल हरिभाऊ, आपण हा सगळा तपशील समोर आणला त्याबद्दल आभारी आहोत. आपले आबासाहेब पाटलांपर्यंत जाण्याची वेळ आहे. किशोर चव्हाण, आपल्याला विनंती आहे, कृपया आपण पूर्ण वेळ दिसणार आहात, त्यामुळे मध्ये मध्ये कृपया खुर्ची सोडून जाऊ नका. आबासाहेब पाटील आपल्यापर्यंत येतो. आबासाहेब, ज्या पद्धतीच्या हिंसाचाराच्या घटना समोर येत आहेत त्याचा निषेध ठिकठिकाणी व्हायला हवा, दुर्दैवानं तो होत नाही. ओबीसींच्या संपत्तीवर सर्वाधिक हल्ले होतात, हे महाराष्ट्राला परवडणार नाही. याच्यासाठी हे परवडणार नाही कारण यातून निर्माण होणारा जातीय द्वेष हा फार दीर्घकाळ लक्षात ठेवला जाईल. मला आपल्याला आबासाहेब असं विचारायचं आहे, हे सगळं घडत असताना जेव्हा भुजबळ म्हणतात की योग्य पद्धतीनं आता ओबीसींनाही आपली दहशत निर्माण करावी लागेल, या वक्तव्याचा निषेध करण्याची गरज आहे का? नक्कीच प्रसादजी, सर्वप्रथम आपल्या माध्यमातून, आपल्या जय महाराष्ट्र चॅनेलच्या माध्यमातून अनेक गोष्टींचा खुलासा या समाजातल्या, सर्व समाजातल्या जनतेच्या मनातल्या गोष्टींचा खुलासा केला जातो. त्याबद्दल मी आपले धन्यवाद देतो. आज आपण चांगला मुद्दा घेतला आणि जय महाराष्ट्र चॅनेलच्या माध्यमातून लोकांच्या मनापर्यंत पोहोचण्याचा जो प्रयत्न आपण केलेला आहे त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देतो की या राज्यामध्ये हा छत्रपती शिवरायांचा, छत्रपती शाहू महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, फुले शाहू आंबेडकरांचा, सावरकरांचा महाराष्ट्र आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये शांततेत आजपर्यंत सर्व आंदोलनं झाले, तर मराठा समाज
हा शांतताप्रिय समाज 58 मूकमोर्चे शांततेने काढले, 2 ठोक मोर्चे झाले, त्यावेळेला देखील काही हिंसा घडल्या, परंतु कोणत्याही नेत्याच्या घरापर्यंत कुणाच्या विरोधामध्ये असं काही घडलं नाही. परंतु आज ज्या पद्धतीनं उपोषण आंदोलन चालू होतं आणि साखळी उपोषण असेल, आमरण उपोषण असेल, अशी आंदोलनं चालू असताना ज्या काही घटना घडलेल्या आहेत, आणि मी आपल्या माध्यमातून सांगेन की छगन भुजबळ सारखे एक जबाबदार व्यक्ती आहेत, ते सध्या सरकारमध्ये आहेत. त्यांनी बेजबाबदारपणे वक्तव्य करणं आणि अशा पद्धतीच्या हरिभाऊ राठोड सारखे काही नेते आहेत, ह्यांनी बेजबाबदारपणे बोलणं, आणि स्वतः खासदार राहिलेले आहेत, आणि बाकीचे काही लोक जे आहेत, मंत्री आहेत, या सगळ्या लोकांनी थोडंसं आपल्याला आपल्या बोलण्यावर घातला पाहिजे. मुळात जी काही घटना घडली ती कशी घडली, पोलीस तपास करतील, त्याच्या पाठीमागं कोण आहे ते बघितलं जाईल, त्याच्यामध्ये कोण कोण घुसलं, कसं घुसलं, ते आता आपले बीडचे प्रतिनिधी उद्धव मोरे यांनी आपल्याला सांगितलेलंच आहे. आणि आम्ही सुद्धा छोट्या मोठ्या गोष्टीची संपूर्ण माहिती आमच्याकडे सुद्धा जमा केलेली आहे. जी आबासाहेब, बरं झालं आपणही याच मुद्द्यावर चर्चा आणलीत, मला ती आणायचीच होती. तुम्ही असं म्हणताय की तुम्ही सुद्धा माहिती गोळा केली आहे. एका बाजूला किशोर चव्हाण सांगतात की जरांगेंचं आंदोलन गांधीवादी मार्गाने चाललं होतं, दुसऱ्या बाजूला हिंसाचार होताना आम्ही पाहत होतो. तुम्ही असं म्हणताय की त्याच्या मागे कोण आहे याचा तपशील तुम्ही गोळा केलाय. हा तपशील आता जनतेला सांगण्याची वेळ आली आहे. आबासाहेब आपण बोला, हरिभाऊंना त्यानिमित्तानं नंतर आपण बोलतं करणार आहोत, तुमच्या आक्षेपांना उत्तरही ते देतील. पण आधी आबासाहेब आम्हाला हे ऐकायचं आहे, प्रेक्षकांना हे सांगायचं आहे, तुमच्या लेखी हिंसाचाराच्या मागे आहे कोण? हिंसाचाराच्या पाठीमागं काही राजकीय षडयंत्र दिसून येतंय. त्या ठिकाणी पोलीस रिपोर्ट असेल, पत्रकारांचा रिपोर्ट असेल, हे पूर्व नियोजित असलेले घडलेले प्रकार आहेत. फक्त सुरुवात ज्या ठिकाणी झाली की प्रकाश सोळंकी साहेब जे आमदार आहेत त्यांना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या त्या ठिकाणी घटना घडली, पुन्हा बीडला घटना घडली, पुन्हा हे सगळे वारं, पुन्हा काही सोशल मीडियाच्या त्या ठिकाणी पोस्ट सुद्धा आल्या की चला परळीला पुन्हा जाऊया. त्या ठिकाणी धनंजय मुंडे साहेबांचा सुद्धा परिवार त्या ठिकाणी टेन्शन मध्ये आला होता की अशा अनेक त्या ठिकाणी म्हणजे एकच, आता हे फक्त ओबीसी म्हणतायत, हे चुकीचं आहे की त्या ठिकाणी 4 जिल्हा प्रमुख जे होते ते मराठा समाजाचे होते. त्याच्यानंतर प्रकाश सोळंकी आमदार आहेत, आणि सगळ्यात महत्वाचं जे क्षीरसागर कुटुंब आहे, जयदत्त अण्णा क्षीरसागर असतील, योगेश असेल किंवा संदीप असेल, हे आज पहिल्यांदा आमदार नाही आहेत, त्यांच्या 2-2, 3-3 पिढ्या राजकारणात आहेत. बिलकुल बिलकुल आबासाहेब, हा सगळा तर्क एका बाजूला आहेच. सर्वसामान्य ओबीसींच्या संपत्तीवर हिंसाचार झालाय, आणि जे कोणी मोठे वजनदार लोक आहेत त्यात सुद्धा असे लोक आहेत जे पवारांना सोडून गेलेले आहेत. प्रकाश सोळंकेंनी पवारांची साथ सोडली आहे, जयदत्त क्षीरसागरांनी पवारांची साथ सोडली आहे. या सगळ्या घटना आपल्याला एका चष्म्यातून पाहता येतील का हेही तपासायला हवं. मला या निमित्तानं हरिभाऊ आपल्याला बोलतं करायचं आहे, आणि हरिभाऊ तुम्ही मनमोकळे पद्धतीनं आपली भूमिका मांडाल अशी अपेक्षा करतो. मला थेट आपल्याला असं विचारायचं आहे, हिंसाचाराच्या मागे तुमच्या लेखी कोण आहे, आणि ओबीसींचं आरक्षण कोणाच्या डोळ्यात खुपतंय? नाही, हिंसाच्या मागे हे समाजकंटकच आहेत. तुम्हाला सांगतो मी कोणाला दोष देणार नाही, कुठली पार्टी आहे किंवा हे समाजकंटक कसे असतात, अतिउत्साही लोक असतात. हे लोक फायदा घेतात अशा वेळेस खरं म्हणजे आता जरांगे पाटलांची जबाबदारी होती, त्यांनी ती निभावली. जसं म्हटलं तर ते वारंवार सांगत होते की आपलं आंदोलन गांधीवादी मार्गाने आहे, परंतु त्याच वेळेस कोणाचंच कंट्रोल राहिलं नाही. मराठा समाजामध्ये मराठ्याचे नेते सगळे बिळात बसले होते, आणि कोणी पुढे येऊन सांगत नव्हतं की अशा प्रकारचा हिंसाचार आम्ही खपवून घ्यायला जाणार नाही, किंवा याच्यात अशी एक परिस्थिती, भयावह परिस्थिती निर्माण झाली. मी तर म्हणतो परमेश्वर कृपेने एवढ्यावर निभावलं ते बरं झालं. हे महाराष्ट्र पेटला असता, आणि मराठ्यांना सुद्धा म्हणजे अक्षरशः ओबीसी तर जाऊ द्या, एक दिवस असा येईल की आपल्याला लपायला जागा नाही मिळणार. आणि त्यामुळे आमचे मित्र आबासाहेब मला बेजबाबदार का म्हटले मला माहित नाही, परंतु मी दोन्ही बाजूचा आहे. म्हणजे मराठ्याला आरक्षण मिळावं म्हणून मी गेले 5 वर्ष आपल्याच माध्यमातून मी बोलतो आहे, पण बेकायदेशीर आरक्षणासाठी नाही, तर कायदेशीर आरक्षण.
ज्याच्यामुळे ओबीसीला धक्का लागणार नाही. आता मुद्दा जो मराठा नाही चालला आरक्षण आहे, मिळेल. तो एक आरक्षणाच्या मिनिट मला बोलू द्या, संदर्भामधला तुम्ही मुद्दा मध्ये नाही. बोलू नका. नाही मध्ये बोललात ना तर मी काय बोलतो लोकांना करणार नाही. मी वारंवार सांगतोय की कायदेशीररित्या सर्वोच्च न्यायालयाने म्हणजे इंदिरा साहनी केसमध्ये काही डायरेक्टिव्ह दिलेले आहेत. त्या डायरेक्टिव्ह प्रमाणे जर आपण हे बघितलं जी. तर आरक्षण तशा पद्धतीचं आजही देता येईल असा माझा ठाम दावा आहे. आणि एक दिवस तिथेच यावं लागणार तुम्हाला. बिलकुल आपण एक त्याच्यावर दिवस चर्चा करू. माझ्या बिलकुल फार्म- त्यावर आपण चर्चा करू. आत्ताची चर्चा ही या हिंसाचाराच्या निमित्तानं सुरू झालेली आहे. किशोर चव्हाण यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे आपल्याला. आबासाहेब पाटील जे हरिभाऊंनी आक्षेप मांडले किंवा मुद्दे मांडले त्याचा प्रतिवाद करण्याची संधी थोड्या वेळाने मी आपल्याला देतो. किशोर चव्हाण, माझा आपल्यासाठी असा प्रश्न आहे, आंदोलनात ज्या पद्धतीचा हिंसाचार झालाय तो जर प्लॅन्ड अर्थात पूर्वनियोजित असेल तर त्या विरोधात कारवाई करायला तुम्ही विरोध करताय का? तशा प्रकारचं चित्र समोर येत आहे. काय नक्की म्हणणं आहे? ज्यांनी हिंसाचार केला त्यांच्या विरोधात 307चा कलम लावायला तुमचं समर्थन आहे का नाही? सर्वप्रथम पोलीस आपलं काम करतायत, त्यांच्या आडकाठी आम्ही कधी घातलेली नाही, घालणार नाही, नंबर 1. पण तुम्ही जो आता मंत्री छगनराव भुजबळ यांचा जो मुद्दा घेतला, त्यांची ऑडिओ कॅसेट जी समाजात फिरते, हा, तर हे जबाबदार मंत्री असताना यांनी सलोख्याचं वातावरण करावं, शांततेचं वातावरण करावं. यांच्या बोलण्यातून नेहमी द्वेष निर्माण येतो. एक लक्षात द्या, रागाची भावना कुठून उत्पन्न होते? समाजासंघ हरुभाऊचं आम्ही कामाचं समर्थन करतो, छान काम करतात, मराठा आरक्षण सुटा म्हणून त्यांनी काही मार्ग सुचवलेले. पण छगन भुजबळ तर मला मत मांडू द्या. त्यांनी जे आत्ता म्हटलेलं आहे, हे जे मत त्यांनी मांडलेलं मला तुमच्या समोर सांगता येत नाही की अशा पद्धतीने आम्हालाही समोर यावं लागेल, सगळं काही संत आहे. मला सांगा, मराठा आरक्षणाचा प्रश्न अजून सुटलेला नसताना सुद्धा शासन जे कुंभी होतं त्यांना प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न करते, ते सुद्धा शासनाच्या मंत्र्याला सहन होत नाही. ही वस्तुस्थिती शासनाच्या माध्यमातून समाजाकडे आलेली आहे. म्हणजे शासनाला शांतता नाही पाहिजे का? एक मंत्री जबाबदार करतो तो ओबीसीचं नाव घेऊन म्हणतो आपल्याला बाहेर पडावं लागेल, याचा अर्थ मग शासन जबाबदार होईल ना? येणाऱ्या काळात तो संघर्ष झाला तो आम्ही तर होणार नाही. त्यांची ती देशभावना आहे, ते म्हणजे शासन बोलतोय, कॅबिनेट मंत्री बोलतोय, एक शासनाचा म्हणजे शासन बोलतोय, अशातली भावना समाजात जाते. आणि तो माणूस आरक्षण तर दूर जाऊ द्या, पण जे ओरिजिनल कुंभी आहेत, जे अनेक वर्षापासून त्यांना आरक्षण मिळालं नाही, शासन ते प्रयत्न करते, ते सुद्धा देऊ नका. त्याबद्दल त्यांची द्वेष भावना किती पसरते ते पाहून म्हणे आम्हाला त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरावं लागेल जे ओरिजिनल कुंभी त्यांना प्रमाणपत्र देत असेल. याची भावना काय? शासनाची भावना काय? तुम्ही दोघा समाजात शांतता ठेवणार आहात का नाही ठेवणार? अजून तर मराठा समाज शांत आहे. किशोर चव्हाण, आपण अत्यंत कळीचा आणि महत्त्वाचा मुद्दा काढलात, पण या निमित्तानं पटकन आता आबासाहेब आपल्याला संधी देतो. ज्या पद्धतीचे वक्तव्य मंत्री करतायत त्या मंत्र्यांनी सार्वजनिक वक्तव्य करण्याऐवजी सरकारात आधी जाणं गरजेचं होतं की नाही? नक्कीच या सगळ्या गोष्टी मीडियाच्या माध्यमातून बोलण्यापेक्षा छगन भुजबळ सारखा बेजबाबदार माणूस, मराठा द्वेष्टा माणूस, मला तर डाऊट वाटतोय की मराठा आरक्षणाला बदनाम करण्यासाठी ह्या राजकीय षडयंत्रामध्ये असे काही लोक आहेत का जे राजकारणामध्ये आहेत, जे सत्तेमध्ये आहेत, आणि आता ज्या पद्धतीनं चलो करेंगे या मरेंगे, बाहेर निघलो, या बाहेर पडा सगळे. अरे ही कुठली भाषा आहे? कुणाला सांगतात? तुम्हाला महाराष्ट्र पेटवायचं आहे का? महाराष्ट्रात दंगली घडवायची आहेत का? जी बीडमध्ये घटना घडली, मग ते मराठ्याचं असू दे, ओबीसीचं असू दे, कुठल्या महाराष्ट्राच्या जनतेला ते मान्य नाही किंवा देशाला सुद्धा मान्य नाही. हा महाराष्ट्रामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्व नेत्यांनी सगळ्यांनी समोर यायला पाहिजे. तुम्ही शांततेची भूमिका न घेता की आज त्या ठिकाणी गोरगरिबांची मुलं की घरातून बाहेर आहेत, की ज्यांनी षडयंत्र रचली ते बाजूला राहिले, परंतु गुन्हे पुन्हा दाखल होत आहेत. सामान्य शेतकऱ्यांच्या, गोरगरिबांच्या पोरांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत. आज खेडेगावातल्या प्रत्येक गावातल्या 8-8, 10-10 पोरं गावातून बाहेर आहेत, त्यांची धरपकड चालू आहे, कोबिंग ऑपरेशन चालू आहे. त्याच पद्धतीने नांदेड, लोहा, इथं उस्मानाबाद, धाराशिव, लातूर, जालना, या सगळ्या ठिकाणी ज्या पद्धतीनं ह्या गोष्टी चालू आहेत, या सगळ्या सामान्य शेतकऱ्यांच्या पोरांना टार्गेट केलं जात आहे आणि राजकीय लोक बाजूला राहतात. ठीक आहे, आपण असं म्हणता आहात की या चर्चेच्या निमित्तानं भुजबळांनी आपली भूमिका सांभाळून मांडायला पाहिजे होती. हरिभाऊ, भुजबळांच्या मनातून जी वेदना व्यक्त झाली ती हिंसाचाराच्या नंतरची आहे. त्या वेदनेचं समर्थन करायचं का मग, का नाही करायचं?
नाही, ती एक उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. तुम्हाला सांगतो, एक ओबीसीचा नेता जेव्हा समाज भयभीत आहे, जेव्हा कोणीच बोलत नाही, तर तर अशा वेळेस त्यांनी जी प्रतिक्रिया दिली, तर त्याला तुम्ही शब्दशः घ्यायची गरज नाही आहे. कारण एक अशी परिस्थिती त्यांची, असा कोंडवाड्यात आला, त्यांच्या मनामध्ये एक खंत होती. ती खंत त्यांनी बोलून दाखवली, एवढंच आहे. त्यांनी काही तलवारी घ्या, लढायला बाहेर निघा असं म्हटलेलं नाही. तर आपण मराठ्यांच्या बघल्या घरावरती हल्ले झाले, मराठ्यांच्या कार्यालयावरती हल्ले झाले, ते तुम्हाला दिसले नाहीत का? प्रकाश सोलंकी असतील, 4 जिल्हा प्रमुख असतील, त्यांच्या घरावरती हल्ले झाले, तुम्हाला दिसले नाहीत का? मग बघा, ओबीसीचा नेता आहे, जबाबदार आहे, ओबीसीचा नेता, जबाबदार आहे, ओबीसीचा नेता नाही, आणि तुम्ही समाज मंत्री जेव्हा आहात. भयभीत आहे, छगन भुजबळ एक ओबीसी मंत्री समाज आहे. भयभीत आहे. छगन भुजबळ असं कसं ओबीसीचा म्हणता तुम्ही? नेता नाही, तर संपूर्ण राज्याचा ऐका ना. मंत्री आहे. ठीक आहे, ठीक आहे. भुजबळ आपण राज्याचा मंत्री आहे, संविधानिक संपूर्ण पदावर समाजाचा आहे. नेता आहे. कोणत्याही पण समाजाची ते भूमिका मांडण्याचा काही अधिकार काही छगन वाईट भुजबळ बोलले नाही. नाही. त्यांना ते काही ओबीसीचा वाईट नेता बोलले व्हायचं नाही. असेल खंत तर छगन भुजबळ मनातली मंत्रिपदाचा खंत, राजीनामा द्यावा. खंत जी होती, त्यांच्या मनामध्ये खंत होती, आणि ती त्यांनी फक्त बोलून दाखवली. ते काही तलवारी घेऊन लढा चला असं म्हटले नाही. बरं, पण हरिभाऊ राठोड, या सगळ्या वादात मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया पण आली आहे, तीही नोंदवणं गरजेचं आहे. चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात प्रवेश करण्यापूर्वी एकदा पटकन मनोज जरांगे काय म्हणाले आहेत या हिंसाचाराच्या नंतर आलेल्या भुजबळांच्या वक्तव्यावर, ते आपण पाहणार आहोत. तरी मराठ्यांच्या लेकराविषयी निष्ठुरपणा दाखवून हे सुद्धा ते चांगलं नाही. परंतु आमची लढाई आमच्या हक्कासाठी आहे. आमचं लक्ष आरक्षणावरती आहे. आता इतर काय कोण टीका करणार आहे किंवा कोण काय म्हणणार आहे, याकडे आम्ही मराठा समाजाने ठरवलंय की आता काही किंमत द्यायची पण गरज नाही आणि कोणाकडे लक्ष पण द्यायची गरज नाही. हे मराठा समाजानं आता ठरवलं. त्यामुळं आम्ही आता बाकीकडे लक्ष कमी करून आमचं पूर्ण लक्ष मराठा समाजानं आरक्षणाकडे केंद्रित केलंय. वेळेवरती बघत चलू काय काय होतंय. मनोज जरांगे यांच्या या वक्तव्याच्या निमित्तानं किशोर चव्हाणांना मला विचारायचं, किशोर चव्हाण, हिंसेच्या अंदाजाने जी कारवाई सुरू झाली त्याच्यात तुमची माणसं नाहीत असं तुम्ही सांगितलं. आता भविष्यात जेव्हा जर 2 जानेवारीला पुन्हा एकदा आंदोलन करायची वेळ आली तर ते आंदोलन हिंसात्मक नसेल, याच्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात? नाही, आमचं आंदोलन आत्ताच सांगतो की भविष्यातही आंदोलन आमचं बिलकुल असं कोणत्याही वर्गाने हिंसा होणार नाही हे आत्ताच स्पष्ट करतो. कारण पहिल्याचे अनुभव आम्हाला आहे. जो पहिलाही त्रास होतो, आंदोलन करणारा माणूस असतो आणि काही न कळत समाजाची मुलं त्याच्यात नाव घेऊन जातो, तो त्रास आम्हालाच भोगावा लागतो. पण मी आज पुन्हा हे सांगतो की जसं राठोड साहेब म्हणले, ओबीसीचे नेते आहेत, त्यांच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. पण ह्या भावना व्यक्त करताना त्यांचं सरळ आव्हान होतं, ओबीसीचं आरक्षण चाललं, तुम्ही वाचवा, घराच्या बाहेर पडा. मी एक नम्र विनंती करतो राठोड साहेब तुम्हाला आणि ओबीसीचे नेते छगन भुजबळला साहेबांना, त्यांना छगन भुजबळ बोललेलं पण आवडत नाही, त्यांचं नाव घेतलेलं. मी त्यांना एक विनंती करतो, मराठ्यांचं सोडून द्या. ओबीसीचा साधा प्रश्न आहे, नोकऱ्याचं खाजगीकरण झालं, राजकीय आरक्षण गेलं, आज हे सत्तेत आहे. अरे भाऊ, छगनराव भुजबळ ओबीसीचे नेते सत्तेत आहेत, त्याच्यासाठी काय केलं ते तरी सांगावं. 2.5-3 वर्षापासून राजकीय आरक्षण गेलं, नोकऱ्याचं खाजगीकरण झालं, राहिलं काय बाकी आता? ते त्यांनी प्रश्न सोडवावे आणि त्यांनी ओबीसीचा नेता म्हणून घ्यावं, आम्हालाही आनंद वाटेल. किशोर चव्हाणांच्या मुद्द्यावर हरिभाऊ आपण पटकन मिनिटभरात व्यक्त व्हावं. नाही, मला विश्वास आहे अजूनही हा प्रश्न सामंजस्य सुटणार आहे आणि लवकरच सुटणार आहे. आपल्याला 24 डिसेंबरची पण वाट बघावं लागणार नाही. तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो, आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सामंजस्याने एकत्र बसून सगळे ओबीसी आणि सगळे मराठा समाजाचे नेते एकत्र बसतील. लवकरच तुम्हाला जे माझं काही म्हणणं आहे ते समोर येईल. हा प्रश्न सामंजस्याने सुटणार आहे. परंतु ओबीसीला धक्का न लागता आपण मराठ्याला आरक्षण देऊ शकतो. पुनश्च मी माझं म्हणणं आहे ते आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो सगळ्या जनतेला. हरिभाऊ, बिलकुल चर्चेला वेळेची मर्यादा आहे आणि या चर्चेचा उद्देश हा आहे की हिंसाचाराचा निषेध व्हायला हवा, त्याचं विश्लेषण व्हायला हवं, दोषींवर कारवाई व्हायला हवी.
या चर्चेत आपण तीनही मान्यवर सहभागी झालात आणि शांतपणे आणखीन कोणत्याही प्रकारच्या चिथावणीपूर्ण वक्तव्यांना टाळत आपला सहभाग नोंदवलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.